हॅलो फ्रेंड्स, सोनालीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत रावस फ्राय आणि रावस रस्सा. मी इथे सर्वप्रथम रस्सा कसा बनवायचा ते दाखवते. त्यासाठी मी इथे वाटणाची तयारी करून घेत आहे. वाटणासाठी मी अगदी 4 तुकडे सुकं खोबरं घेतलं आणि 1 कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि हे दोन्ही जिन्नस तव्यावर छान फ्राय करून घेतले. कांदा छान फ्राय झाल्यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 हिरवी मिरची ॲड केली. ते सुद्धा तव्यावर छान परतवून घेतलं आणि त्यात थोडी कोथिंबीर टाकून मिक्सरमध्ये वाटून घेतलं. इथे मी अखंड रावसचे पीसेस करून आणले आहेत. त्यापैकी डोक्याकडचा आणि शेपटीकडचा भाग मी रश्शात टाकणार आहे. रश्शात हे पीस खूप छान लागतात. चला तर मग सुरुवात करूयात रेसिपीला. गॅसवर मी कढई ठेवली आणि त्यात साधारण 2 चमचे तेल टाकले. तेल गरम झाल्यानंतर मी त्यात अर्धा टोमॅटो बारीक चिरून तो मिक्स केला. टोमॅटो शिजण्यासाठी मी त्यात पाव चमचा मीठ ॲड केले आणि झाकण लावून टोमॅटो छान शिजू दिले. साधारण 3 ते 4 मिनिटांनी झाकण उघडले. टोमॅटो छान शिजले आहेत. आता त्यात आपण बनवलेलं वाटण ॲड केलं आणि ते वाटण छान परतवून घेतलं. आता त्यात पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल आणि 1 चमचा मालवणी मसाला ॲड केला आणि छान फ्राय करून घेतलं. थोड्या वेळाने झाकून या सर्व मसाल्याला तेल सुटू दिलं. आता 2 ते 3 मिनिटांनी झाकण उघडले. वाटणाला छान तेल सुटलं आहे. आता त्यात साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी ॲड केलं आणि मीडियम फ्लेमवर छान खळखळून अशी उकळी काढली. तुम्ही सुद्धा इथे बघू शकता रश्शाला किती छान उकळी येत आहे. आता या स्टेजला आपण घेतलेले रावसाचे डोके आणि शेपटाकडचे पीसेस एक एक करून रश्शात सोडायचे आहेत आणि मग अगदी न हलवता झाकण लावून ते शिजू द्यायचे आहेत. साधारण 5 ते 7 मिनिटात मासे शिजवून घ्यायचे आहेत. 5 ते 7 मिनिटांनी मासे साधारण शिजत आल्यानंतर रश्शामध्ये 1 चमचा कोकम आगळ टाकायचा आहे आणि मग पुन्हा झाकून एक छोटीशी उकळी काढून घ्यायची आहे. आणि फ्रेंड्स, तयार आहे आपला रावसचा रस्सा. आता आपण पाहूयात रावस फ्राय. फ्राय करताना आपण आधी फिश फ्रायचं कोटिंग बनवून घेऊयात. त्यासाठी मी इथे बारीक रवा घेतलाय. त्यात अर्धा ते पाऊण चमचा मीठ ॲड केलंय. 1 चमचा काश्मीरी लाल पावडर ॲड केली आणि मग सगळं मिक्स करून घेतलं आहे. फ्रायसाठी मी गॅसवर नॉनस्टिक तवा ठेवला. तव्यात तेल टाकून ते छान कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये मासे सोडायचे आहेत. लक्षात ठेवा, तेल तापल्यानंतरच फिश फ्राय करायचे, म्हणजे त्याचं कोटिंग सुटत नाही.
तुम्ही इथे बघू शकता, मी रावसचा एक एक पीस घेऊन तो रव्यामध्ये असं छान घोळवून घेत आहे. या स्टेजला तुम्हाला जर कोटिंग एक्सेस वाटत असेल तर ते टॅप करून तुम्ही झटकू शकता, जेणेकरून एक्स्ट्राचं असलेलं कोटिंग निघून जाईल. आणि मग आता हे पीसेस छान तेलात फ्राय करायचे आहेत. गॅस तुम्ही मध्यम आचेवर ठेवू शकता आणि एका वेळी तव्यात तुम्ही साधारण 4 ते पीसेस फ्राय करू शकता. एक पीस साधारण 3 ते 4 मिनिटे एका बाजूने फ्राय झाला की दुसऱ्या बाजूने देखील 3 ते 4 मिनिटे तो छान फ्राय करून घ्यायचा आहे. म्हणजे साधारण 7 ते 8 मिनिटात फिश फ्राय होतात. हे पहा, मी इथे चिमट्याच्या सहाय्याने एक एक पीस पलटवून घेत आहे. तुम्ही सुरी किंवा चमच्याचा सुद्धा वापर करू शकता. आणि साधारण 7 ते 8 मिनिटात आपलं फिश फ्रायसुद्धा बनवून झालं आहे. आहा, काय अप्रतिम लागतोय हा फिश फ्राय. रावस बोले तो एकदम रावसच लागतोय. खूप छान होते ही रेसिपी. तर फ्रेंड्स, तयार आहे आपली रावस फिश करी आणि फिश फ्राय. तुम्हीसुद्धा ही रेसिपी बनवून नक्की बघा आणि कशी होते ते सुद्धा मला कळवा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत खाओ, खिलाओ और खुश रहो. थँक यू.